गाडीचा पण आणि ही तुमची महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. 5, 4, 3, 2, 1. Ladies and gentlemen, please welcome. Hey guys, वेलकम बॅक टू आवर धीरज मानसी यूट्यूब चॅनल. सो आज आम्ही चाललो गोवा. गोवा नाही, शिर्डीला चाललोय. तर उद्या आहे रामनवमी आणि आजचा ब्लॉग असा आहे की आज म्हणजे गोवा बोलतोय, गोवा देतो सारखा. शिर्डी ट्रिपच तुम्हाला दाखवणार आहे. परंतु शिर्डी आम्ही कसं जातो, काय प्रवास आहे. आणि आज आमची एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी आहे, सो आम्ही चाललो शिर्डीला सेलिब्रेट करायला. जसा माझा बड्डे सेलिब्रेट केला तसंच. तर जाऊया, भेटूया डायरेक्टली. पण ब्लॉग पुढे कंटिन्यू राहा, भेटू नका, कंटिन्यू राहा. बाय बाय. तर गाईज आम्ही दोघंच नाही आहोत, तर आमच्या सोबत हे कपल आहेत दोघं. जे कपल आमच्या सोबत गेल्या ब्लॉग मध्ये आले नव्हते तेच ते आम्ही यांनाच मिस करत होतो. तर आज यावेळी ते नाही बोलले, येतोच लगेच होच बोलले. साईबाबांनी बोलवले. साईबाबा का बुलावा आया है खास हमारे. तर बोला गणपती बाप्पा. मोरया. जेवून आले, आत्ताच निघाले, दिसत नाही, तरी सुरुवात केले खायची. दिसत ना. काय ग, एवढी भूक लागले? चुप चुप. हे लपवलेत. आत्ताच आले जेवून, तरी सुरुवात केले. मला शिर्डीला जाईपर्यंत काय खरं नाही. मला बोलतायत मगासपासून. अरे माझं, आणि हे बघा, आता तू खातेस तर आमच्या पण तोंडाला पाणी सुटेलच ना काय भाऊ. मग आणि मला मगासपासून बडबड. अशा प्रकारे आम्ही रस्ता चुकलोय. का दादा? चुकलोतच. आता आम्ही परत रिटर्न फिरू आणि मग परत जाऊ. चुकलंय नाही, खालती टाकायचं होतं. चुकलोतच ना. हीट जास्त आहे ना, त्याच्यामुळे डोका चालत नाही. ड्रायव्हर दादांचा आमचा. कुठे आम्ही जरा आलो ट्रॅफिक मधनं बाहेर. भाऊंचा टेम्परेचर हाय झालंय, सो इग्नोर. आणि हे उगाच त्यांना त्रास देतात, उगाच म्हणजे एकदम चुकलंय तर चुकलंय बोलायचं. पॅनिक झाली खूप जास्त. आणि हीट पण भरपूर आहे, त्याच्यामुळे जास्त तापमान वाढलंय गाडीचा पण. आणि ही तुमची ब्लॉगर म्हणू म्हात्रे नाही, खूप त्रास देते, खूप त्रास देते. हो, खूपच. सगळ्यांनाच. हजबंड कुछ नाही, कंजूस. रस्ता भेटल्यानंतर जोश आलाय. मगापासून तोंड मुरगळलेला. ठाण्यामध्ये घुसलो ना का एकदम डेंजर. पण चुकलेलाच का नाही? चुकलं म्हणजे तर ब्रिज चढलो तिथं संपला. तुमच्या मुलं, आमच्या मुलं घेणं देणं काय. चुकलेला तर चढलेला. आता रस्ता भेटल्यानंतर एकदम खुशी झालेली आहे. मागासपासून मूड ऑफ झालेला. मूड ऑफ म्हणजे मी तुम्हाला 6 वाजता पोहोचवणार होतो. आता 9 वाजता पोहोचव, असू दे, चालेल आम्हाला. ट्रॅफिकनी तर नको केलं आम्हाला, नुसतं वैताग आलाय. आणि इकडे तर बघा, उशा घेऊन आले झोपाला. काय टेन्शन नाही, जाईपर्यंत आरामच करतो. ॲक्च्युली आम्हाला मागे CNG भेटली नाही आणि आमची गाडी CNG आहे. CNG आम्हाला परवडतो म्हणून आम्ही इथं एक कल्याणच्या पुढं गुजरात गॅस म्हणून आहे. तुम्हाला तिथं CNG भरायला भेटेल. ऑलरेडी पेट्रोल वगैरे आहे याच्यात, तरी पण सेफ्टी साईड
समजलं हेच हेच ते फायनली आमची सीएनजी पण भरून झाली आणि आता आम्ही थेट चाललो शिर्डीला. आता नाही थांबायचं म्हणून. आता अजिबात थांबायचं नाही. एमर्जन्सी मध्ये पण नाही थांबायचं. तुम्हालाच प्रॉब्लेम होईल. ठीक आहे चला, साई बाबा की जय. हे सांगतात नेचरची मजा घे, तर तुम्ही पण घ्या नेचरची मजा. आता हा बघा वादळ वारा आलेला आहे. आता इथे येणार आहे जोरात पाऊस असं आमचे बातमी देणारे म्हणतात. सायंटिस्ट हा मी स्वतः बघ ना बाहेर. काय स्वतः रस्ते चुकवतात ना स्वतः सायंटिस्ट. फायनली आम्ही आता नाश्ता करणार आहोत. नाश्ता नंतर कसारा घाट चालू आहे. डायरेक्ट शिर्डीत. नाश्ता करा. आम्ही मगापासून बोलतो आम्ही शिर्डीत गेल्यानंतरच भेटू, पण नाही आता आम्हाला नाश्त्याची गरज आहे. तर आम्ही आता नाश्ता करू. हा ना, जेवून आलं त्याच्यानंतर नाहीच. फायनली आम्ही आता नाश्ता करायला बसलो, कारण आमचे ड्रायव्हर दादा जमले. पण आता घाट पण लागणार आहे, त्याच्यामुळे स्टॉप नाही घेता येणार. केला आणि आता नाश्ता करू जरा जरा कारण खास हिला वडापाव खायची इच्छा झालेली, म्हणून आम्हाला ब्रेक घ्यायला लागला. चला या चहा आणि मिरची आहे का? मिरची पाहिजे. नाश्ता करायला थांबलो इथे घाटामध्ये. नंतर घाट चालू होईल मग काय खायला भेटणार नाही. तर या नाश्ता करा. वडापाव. चला आता निघालो. आता कसारा घाट लागेलच, म्हणजे आता चालूच होईल. बघू कंटिन्यू विथ घाटात मजा करू. चला. आम्ही ड्रायव्हर, हे सगळे मजा घेणार आहे. 3 जण फक्त. आम्ही पैसे भरले. हा चला आता. पाटे दिसते ना बघ. हा ते जाळे ठेवले ना. उतरायचं आहे का घाटामध्ये? हिला बघायचं होतं ना घाट दीपूला. गेल्या वेळेला थांबलेलो आपण तिथे ट्रेन आलेली तेव्हा. समृद्धी एक्सप्रेस वे. फायनली आता आम्ही एक्सप्रेस वेला जॉईन झालोय. फर्स्ट टाइम आपण आलोय ना सगळे या एक्सप्रेस वेला. नाव आपण ऐकून होतो आणि फायनली आपण त्या एक्सप्रेस वेला जाणार आहोत. जॉईन आता म्हणजे कंटिन्यू आहोत.
बाळासाहेब महाराष्ट्र ठाकरे. समृद्धी महामार्ग. तर चला चला कुठे कन्फ्यूज कन्फ्यूज नाही वरनं कन्फ्यूज वालीच गोष्ट आहे पण नाही एवढा मोठा विषय नाही. ऍक्च्युली टर्न घ्यायचा आहे इथून. हा टोल नाका लागेल तिथनं असा डायरेक्ट आपण वरनं जाणार असं. भारी वाटते ना. एकदम भारी आहे हा. खतरनाक. इझी. अगं रस्ते बघ. ड्रायव्हर दादा सांगतायत ना बघा रस्ते बघा. बाहेरचं नॅचरल. अरे चुक गए. तसं आहे. शायद हम चुक गए. शायद नाही यहाँ से जाऊंगा. ऐसा करना असं आहे कन्फ्यूज वालीच गोष्ट आहे सगळी इथं. चुक गए क्या क्या. चोक नाही काय बरोबर आहोत. आता असं जायचं. तुम्ही न्याल तसा असा तर असा तसा तर तसा. गाणे नको आणू. हे करायला हे बसते ना कॉपीराईट बसते ना. आवाज फोन करायचा. जॉईन कसा होता शिर्डी. तिकडे आहे का सर. आता परत जाऊ का असंच जाऊ. कन्फ्यूज वाला सगळं आहे. अरे क्या चूक गए ना. कन्फ्यूज वाला आहे सगळं. चूक गए काय फिर से काय राव तुम्ही काय राव चुकता. एवढं आणलं यानं आणलं तिघांतरी तरी मला चुकायला होतं. परत आम्ही सांगितलं तर परत बोलाल काय तुम्ही गप्प बसा म्हणून आम्ही काय सांगतच नाही. चला आता बघूया टोल. रोल इथं नाही इथं पैसे भरणंच आहे. कुछ नहीं हो सकता. तो फिर समुद्रात आलोय ना आपण. चलो किधर 120 स्पीड लिमिट आहे. 120 स्पीड लिमिट. भरपूर झालं तर हा भरपूर झालं 120. आपल्या तिकडे गेलं 80. तर कुठं अटल. चला 80 वर कोण टाकते रप्पा रप सगळे. भारी वाटते 120 ना. आहे बघ. चला आता सोडू हात. नको हो. आता फक्त एअर टाकायचं 5 आणि शिर्डीपर्यंत होतंय खतम. सायकल आणलंय. मी घेऊन जायचा का सायकल. सायकल बघ असली मोठी. ऐका गाडीचं स्पीड फक्त 100 आहे. 100च्या वरती जाऊ नका नाही तर काय होणार तर नाही. फक्त सांगतो जास्त ओव्हर स्पीड करायची नाही. मी चालवते ती वेगळी गोष्ट आहे. काय करायचं. जास्ती क्वचित दिसतात. चला 43 किलोमीटर शिर्डी. आता हे दाखवणार आहे जादू. एक्सप्रेसवेला हे बघा जादू. कशा लाईटी लावल्या. आता फक्त पालख्याच दिसतो.
रामनवमी आहे तरी पालख्या किती आलेल्या आहेत. जल्लोष असेल तिकडे का मताची गर्दी असेल. पालखी गर्दी बघा. बाबा इकडे बघ. बाबा बापरे, बापरे. शिकारच एक नंबर. गर्दी बघा गर्दी. तो एकदम साईबाबांचे फॅन्सच किती. साईराम. ओम साईराम. हा, हे बाई, इकडे. नाचा रे. ए, नाचा. खूपच गर्दी आहे आता इथं. शिर्डी. फायनली पोचलो आम्ही शिर्डीत. शगा. हा बघ. इथे पण आहे बघा भाऊ. हो, येऊ येऊ. साईराज. पूर्ण तिकडे मजा बघ. काय कळतच नाही. हो असं फिरायला लागेल ना. असं आता फिरायला लागेल.